नमस्कार, आपण पिंपरी चिंचवड शहरात आहोत. प्रभाग क्रमांक 25 म्हणजेच ज्या ठिकाणी हाय व्होल्टेज लढती होणार आहेत आणि त्याच लढतीपैकी या ठिकाणी दोन उमेदवार आहेत, चेतन अण्णा पवार आणि सागर ओहाळ. या दोघांच्या प्रचारार्थ या ठिकाणी गोव्यावरचे आमदार भास्कररावजी जाधव या ठिकाणी आहेत. जाधव साहेबांकडून जाणून घेऊया, तुम्ही महाराष्ट्रभर प्रचार करतायत, महापालिकाच्या निवडणुका आहेत आणि भाजपा आणि राष्ट्रवादी यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम तुम्ही करतायत. साहेब, या ठिकाणी काय होणार? असं आहे की मी बऱ्याच महाराष्ट्रातल्या बऱ्याच महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर मनसे असेल किंवा जिथं पवारसाहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आमच्याबरोबर असेल त्या भागामध्ये मी जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभा घेतल्या आणि प्रचार देखील केला. त्याच पद्धतीनं आज इथं आलो आहे. एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे, नोटीस केली पाहिजे की इथे सुद्धा पुण्यात आपल्या पिंपरी चिंचवडसारख्या भागामध्ये सुद्धा पुरुषांच्या दुप्पट महिला होत्या. आजच्या कार्यक्रमात इथं होत्या आहेत ना, पुरुषांच्या दुप्पट, आणि पुरुषांपेक्षा महिलांच्यामध्ये जोश जास्त आहे. हाच अनुभव संपूर्ण महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मला बघायला मिळाला. काल मी रात्री याच्यामध्ये होतो आपलं बांद्रे त्या परिसरामध्ये. अरे बाबा 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 बाबा, एवढ्या महिला की विचार करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे, हे जे आता सत्ताधीश आहेत या लबाडांनी 1500 रुपये देऊन आमच्या महिला भगिनींची मतं घेतली, चोरली, आणि नको त्या लोकांचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलंय. त्याचा आमच्या महिला भगिनींना पश्चाताप होतोय. माझी खात्री आहे की या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेला राहिलेली उणीव झालेली चूक ही महिला भगिनी भरून काढतील आणि आमच्या उमेदवारांना निवडून देतील.